आज होता यज्ञाचा दुसरा दिवस आणि आजची पब्लिक पाहून असं वाटत होतं जसं काही मी यज्ञाले नाही महाकुंभाले चालू. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. सकाळी उठून आहे ना मस्त आंघोळ विंगोळ केली, म्हणलं आता आहे ना मस्त बाहेर कुठं तरी जाऊ. तर कशाचं भाऊ, मामा म्हणे चाल आपण आहे ना एकदा शेतात जाऊन येऊ. मग काय भाऊ, घेतला वजन काटा आणि निघालो शेतात. कारण की ना आपल्याला वाल मोजायचा होता. एका मांग एक बाहुबली सारख्या डोक्यावर पोताड्या आणल्या आणि काटा करून घरी बी आणून टाकल्या. त्यानंतर आहे ना पोताड्यातला वाल खाली काढून निवडून घेतला आणि 15-15 किलोच्या पन्न्या भरून दिल्या. म्हणलं ये बोतो आता मार्केटला जाऊन. संध्याकाळच्या टायमाला परत एकदा मस्त आंघोळ करून कपडे बिपडे चेंज करून आम्ही निघालो होतो जवखाड्या जाण्यासाठी. शेतातल्या कामामुळे आम्हाला जरा उशीर झाला होता आणि त्यामुळे ना आजची आरती काही हाती लागली नव्हती. आल्या आल्या ना मस्त एकदा दर्शन घेऊन घेतलं. हे बाबा कोण होते काय माहिती, सगळे त्याचं दर्शन घेत होते आणि आपल्याला काही आज जायची परमिशन नव्हती म्हणून बाहेरूनच दर्शन घेऊन घेतलं. ताईन तुम्ही या म्हटलं प्रसाद घेऊन, तोपर्यंत ना मी भाषेला सांभाळतो. पण आजची गर्दी पाहून असं वाटत होतं यात मीच ना हरपून जाऊ. एवढी पब्लिक पाहून असं वाटत होतं मी यज्ञाला नाही जसं काही सगळ्यात मोठ्या महाकुंभाले चालू. ताईचे त्याचे जेवण झाल्यावर आहे ना भाषेला त्याच्या जवळ दिलं आणि लगेच आपलं जेवण घेतलं. लोक देत होते 50,000 1,00,000 अशी वर्गणी. म्हणलं आपल्याकडून तर काही एवढी देणं होणार नाही, चला आपण आहे ना मस्त सेवा करू. मस्त पंक्ती वाढून झाल्यावर आहे ना इकडे प्रवचनाला सुरुवात झाली आणि तुम्हाला तर माहितच आहे प्रवचन म्हणजे आपल्या डोक्याच्या बाहेरच आहे. चला भाऊ आम्ही निघतो घरी, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.